सातबारावरील सर्व मयत खातेदारांऐवजी वारसांची नावं नोंदवणारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ही अनोखी मोहीम आहे। 10 मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट आहे। सर्व जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम हे राबवण्याचे आदेश देखील आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, आता जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले, काय अधिक माहिती? नक्कीच आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं चांगली मोहीम ही राबवण्यात येत आहे। आपण राज्यातील मयत सातबारा आहेत ते आता जिवंत होणार आहेत। सातबारावरील सर्व मयत खातेदारांच्या ऐवजी आता वारसदारांची नावांची ही नोंदणी होणार आहे। 10 मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहे। तसेच सर्व जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेशही महसूल मंत्री यांनी दिलेले आहेत। त्यामुळे तहसीलदारांची समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि आपण बघतो आता महत्त्वाचा निर्णय हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं हा घेण्यात आलेला आहे। आणि आपण 1 ते 5 एप्रिल दरम्यान तलाठी हे गावामध्ये चावडी वाचन करतील आणि न्यायप्रविष्ट प्रकरण सोडून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील। त्यामुळे महत्त्वाचा निर्णय हा महसूल मंत्री यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाखाली आता सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवली जाणार आहे। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।